सम्राट आमदार जगदीश मुळीक यांना मी विनंती करतो की आपण या प्रचंड सभेला संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय जनता पार्टीचा आज खराडीमध्ये जोरदार आवाज दिसतोय. पहिल्यांदा खराडीतला आवाज ऐकायला भेटतोय. व्यासपीठावर उपस्थित नगरसेवक योगेश मुळीक, नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी, सुनीताताई गलांडे, राजेंद्र एंडल, संतोष राजगुरू, शशिकांत कुलकर्णी, संतोष जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, उपस्थित सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं एक दिवसाचा वेळ भेटला या सभेसाठी आणि एक दिवसामध्ये एकही बॅनर नाही, हँडबिल नाही, फ्लेक्स नाही, तरी पण एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला. मी सगळ्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो. अरे काय ती अजयदादाची सभा तिकडे झालेली कोपऱ्यामध्ये, कोपरा सभा. राज्याचा नेता येतो, इथं स्टेज टाकायचं तर कॉर्नर मध्ये गुपचूप टाकतो. आणि आमची सभा बघा. आणि कशाला येतो? अरे जाहीर सभा घ्या ना, हिम्मत असेल तर जाहीर सभा घ्या आमच्यासारखी. कशाला त्या पुतळ्याचं 4-4 वेळा उद्घाटन? 15 वर्षांपासून पुतळा आहे. आणि आल्याच्या नंतर काय काढायचं तर आमदारांनी सन सिटी गार्ड समोर एक गार्डन केलंय आणि फ्लेक्स मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही. अरे आमच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो जन्माला येतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पुढे जातो. म्हणूनच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्या गार्डनला दिलंय. तुमच्यासारखं बापजाद्यांचं नाव आम्ही नाही दिलं, कोणाच्या घरच्यांचं नाव नाही दिलं. पवार अँड पवार कंपनी. अरे काहीतरी शोधा. भ्रष्टाचार करत नाही आम्ही, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलू शकत नाही. कामं चालू आहेत त्याच्यावर बोलू शकत नाही. मग काय बोलायचं? तर फ्लेक्स बघायचा आणि फ्लेक्स बघत बसायचा. अरे ज्या अजितदादाने 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा केला त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकार नाहीये. आम्हाला शिकवण्याचा तर त्याच्या पुढे अधिकार नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन आमचं सरकार काम करतंय, आमचा पक्ष काम करतोय. आणि म्हणूनच आज जगातलं सगळं मोठं स्मारक कोण करत असेल तर भारतीय जनता पार्टीचं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जागतिक दर्जाचं स्मारक या मुंबईमध्ये करतंय. जर तुम्हाला एवढं प्रेम असतं तर अगोदर का स्मारक नाही झालं? 70,000 कोटी कुठे गेले? 70,000 कोटींमध्ये किती स्मारक झाले असते, किती लोकांचं जीवन सुसह्य झालं असतं, किती विकास झाला असता. परंतु ह्यांना काम करायचं नाहीये. ही राष्ट्रवादी नाहीये, ही भ्रष्टवादी पार्टी आहे. आणि म्हणूनच काही दिवसांनी वेळ येणार आहे. आपल्याला जवळचं जेल कोणतं आहे? कुठलं? कोणाला पाठवायचं? जवळच्या लोकांना का लांबच्या लोकांना? जवळच्या. यांचा जास्त जवळचा आहे.
ज्या भ्रष्टाचाऱ्यांनी 70 वर्ष या देशाची लूट केली, त्या भ्रष्टाचाऱ्यांना आज घरी बसवण्याची वेळ आली आहे. या देशामध्ये, या राज्यामध्ये गरीब गरीब राहतोय, श्रीमंत श्रीमंत बनत जातोय. या देशामध्ये अनेक वर्ष भ्रष्टाचार चालू होता. हा भ्रष्टाचार संपवण्याचं चांगलं काम आज नरेंद्र मोदी करतात. त्यांच्या रूपानं देशाला एक कणखर नेतृत्व भेटलंय, जे नेतृत्व जगामध्ये प्रसिद्ध झालंय. जगामध्ये भारताची प्रतिमा उंचावली आहे. एक कणखर राष्ट्र, एक कणखर नेता म्हणून आपला देश उदयाला येतोय, हे राष्ट्र उदयाला येतोय. आणि म्हणून आज देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याचा कोणाचा हिम्मत होत नाहीये. बंधूंनो आणि भगिनींनो, आज नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देश विकासाकडे चाललाय. देशात शेकडो किलोमीटरचे हायवे होतात, गोरगरिबांसाठी अनेक योजना येतात. म्हणून आपल्याला भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींचे हात बळकट करायचे. या राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीसांसारखे मुख्यमंत्री काम करतात, जे क्लिअर इमेज म्हणून प्रसिद्ध आहेत, कुठलाही भ्रष्टाचार न करता काम करतात. अशा व्यक्तीच्या नेतृत्वामध्ये देश राष्ट्र प्रगती करतोय, राज्य प्रगती करतोय. म्हणून आगामी काळामध्ये जो विकास करतोय त्याच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. जो जनतेसाठी झटतोय, जो लोकांसाठी झटतोय, जो कष्टकऱ्यांसाठी झटतोय, त्याचा विचार करण्याची गरज आली आहे. इथनं मागचा 15-20 वर्षांचा काळ पाहिला तर राष्ट्रवादीचे एवढे घोटाळे बाहेर आले, दर महिन्याला घोटाळा बाहेर यायचा. परंतु जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलंय, त्यांना आरोप करायला देखील जागा नाही राहिलेली. मोदींसारखा व्यक्ती ज्याला कुटुंब नाहीये, घरदार नाहीये, 24 तास केवळ राष्ट्रहिताचा विचार करतोय, देशहिताचा, लोकांचा, नागरिकांचा. माझ्या देशातल्या नागरिकांचं जीवन कसं सुसह्य होईल याचा विचार करणारं नेतृत्व आपल्याला लाभलंय. म्हणून आगामी काळामध्ये नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करायचे. देशामध्ये परिवर्तन झालंय, राज्यामध्ये परिवर्तन झालंय. आता वेळ आली पुणे महानगरपालिकेची. तुमच्या इथले नेते म्हणतात पुण्यामध्ये परिवर्तन होणार नाही, आणि खराडी तर आमचा बालेकिल्ला आहे. कसला किल्ला आहे? अरे मी म्हणतो तुमच्या बालेकिल्ल्यामध्ये जे 4 नगरसेवक आहेत त्यांच्या मागं पण कोण राहिलं नाही आणि पुढं पण कोण राहिलं नाही. सगळे लोक आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलेत. आता जे राहिलेत त्यांचं काय होणार आहे या इलेक्शन मध्ये? राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजतात, लोकांना गृहीत धरतात. मी तुम्हाला खुलं आव्हान देतोय, खराडीच्या तुमच्या समजणाऱ्या बालेकिल्ल्यामधनं 4च्या 4 सीट भारतीय जनता पार्टीच्या निवडून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्हाला सत्तेसाठी नाही लढायचं. सत्ता आमच्यासाठी गौण आहे. सत्ता आमच्यासाठी एक साध्य नाही, तर ते साधन आहे लोकांच्या विकासाचं. या भागामध्ये लोक खंडणी मागायचे, कोणी घर बांधले तर त्यांना पावत्या कराव्या लागायच्या. खडी, वाळू, सिमेंट जबरदस्तीने घ्यावं लागायचं. ते काही प्रमाणात आम्ही बंद केलंय. इथल्या शेतकऱ्यांवरती, ही भाजी मंडई आहे, इथल्या शेतकऱ्यांवरती देखील अन्याय होतो. 5 रुपयाची पावती करायची असेल तर 50 रुपयाची पावती करावी लागते. हे सगळं बंधूंनो आणि भगिनींना आपल्याला थांबवायचं आहे. गेली 15-20 वर्ष झालं लोकांवरती दादागिरी होतीये, अन्याय होतोय, परंतु लोक या भागात दादागिरीच्या खाली दबले जातात. आगामी काळामध्ये येत्या निवडणुकीमध्ये जे लोक दादागिरी करतात, भ्रष्टाचार करतात, वर्गणी वसूल करतात, खंडणी वसूल करतात, त्यांना आपल्याला घरी बसवायचं आहे.
आणि म्हणून ही निवडणूक खूप महत्वाची आहे. ही निवडणूक पुणे शहराची दिशा दर्शवणारी आहे. या निवडणुकीमध्ये पुणे शहराची सत्ता ठरणार आहे. म्हणून आपण सर्वांनी मिळून निश्चय करायचा आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या स्वच्छ उमेदवारांना विजयी करायचं आहे. जे उमेदवार कुठल्याही घराणेशाहीसाठी नसणार तर या भागाच्या टँकर मुक्तीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार असणार आहे. या भागातून दादागिरी नष्ट करायचं काम आपल्याला करायचंय. घराणेशाही नष्ट करण्याचं काम आपल्याला करायचंय. जे खंडणी वसूल करतात त्या लोकांना घरी बसवण्याचं आपल्याला काम करायचंय. म्हणून या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी बाहेर निघून भारतीय जनता पार्टीला मतदान करणं गरजेचं आहे.